वरळीच्या सीजे हाऊस मधल्या मालमत्तेच्या जप्तीचे आदेश ईडीने रद्द केले आहेत। तर प्रफुल्ल पटेल यांच्यासारखा सर्वांनाच एक न्याय द्या असं या ठिकाणी राऊतांनी म्हटलेलं आहे। फक्त राजकीय विरोधकांच्या प्रॉपर्टी जप्त केल्या जातात असा हल्लाबोल राऊतांनी केलाय। ईडीने 2022 मध्ये पटेलांच्यासह त्यांची पत्नी वर्षा आणि त्यांची कंपनी मिलेनियम डेव्हलपर्स यांच्या मालकीचे किमान 7 फ्लॅट जप्त केलेले होते। गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्या पत्नीकडून ही प्रॉपर्टी पटेल यांनी बेकायदेशीर व्यवहारातून खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता आणि 2022 मध्ये पटेल हे मविया सोबत होते। आता त्यांना एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। ते सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सत्तेत सामील आहेत आणि यावेळेला त्यांची जी प्रॉपर्टी जप्त करण्यात आली होती ती जप्ती ईडीने रद्द केल्याची माहिती समोर येते। प्रफुल्ल पटेल को मंत्री बनना है, उससे पहले ये नरेंद्र मोदी अमित शाह जी ने इकबाल मिर्ची की प्रॉपर्टी प्रफुल्ल भाई को वापस दे दी। मुझे आनंद है। यही नियम, यही कानून अगर और लोगों को भी लगाते हैं और जिसके ऊपर इसी अन्याय तरीके से जब्ती की कार्रवाई की है, दबाव की कार्रवाई की है, उनको भी यही न्याय मिलना चाहिए ना। सिर्फ प्रफुल्ल भाई पटेल क्यों? प्रफुल्ल भाई पटेल के साथ हमारा कोई व्यक्तिगत ये नहीं है दुश्मनी, लेकिन सबको एक न्याय लगाइए ना। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत थेट जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? 2022 मध्ये जेव्हा प्रफुल्ल पटेल मवियामध्ये होते त्यावेळेला जप्त केलेली जी प्रॉपर्टी होती त्यांची, आता त्या प्रॉपर्टीवरील जप्ती रद्द केल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत याविषयीचे? नक्कीच आपण पाहतोय संपूर्ण प्रकरण जो आहे तो 2022 मधला आहे, कारण मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ही जप्ती जी आहे ती करण्यात आली होती। प्रफुल्ल पटेल यांचं वरळी इथलं जे घर आहे, जे 2 फ्लॅट्स आहेत, आपण पाहतोय की 12वा मजला आणि 15वा मजला या दोन्ही मजल्यावरची जप्ती जी आहे ती ईडीने केली होती आणि यासोबतच आपण पाहतोय इतर आणखीन 7 जे फ्लॅट्स आहेत त्यावरती देखील ईडीने जप्ती आणली होती। एकूणच त्यांच्यावरती आरोप होता, कारण ईडीकडून सांगण्यात आलं होतं की इक्बाल मिर्ची यांच्या पत्नीकडनं त्यांनी बेकायदेशीररित्या गैरव्यवहारातून ही प्रॉपर्टी जी आहे ती खरेदी केली होती आणि त्याच अनुषंगाने पूर्णपणे तपास जो आहे तो सुरू करण्यात आला होता। सध्या आपण पाहतोय की ही जप्ती जी आहे ती ईडीकडून हटवलेली आहे, कारण अहवाल जो आहे तो काल सादर करण्यात आला ईडीकडनं आणि ही जप्ती जी आहे या फ्लॅट्सवरची त्यांच्या ज्या कंपन्या होत्या, आपण पाहतोय सीजे हाऊस आणि इतर कंपन्यांवरती आणि इतर जे फ्लॅट्स आहेत त्यावरती जी जप्ती आणली होती ईडीकडून ही आता हटवलेली आहे। एकूणच आपण पाहतोय की सध्या हा अहवाल जो आहे तो अहवाल काल सादर करण्यात आला आणि त्यानंतर सध्या आपण पाहतोय की प्रफुल्ल पटेल हे महायुतीमध्ये होते आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये ते आहेत, मात्र आज ते दिल्लीत आहेत। एकूणच या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की विरोधकांकडून अनेक आरोप जे आहेत ते करण्यात आले होते। सध्या ही जप्ती हटवल्यानंतर आताही आपण पाहू शकतो की ते मोदी शहा यांच्या सोबत असल्यामुळे ही जप्ती जी आहे ती आपण पाहतोय की या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती हटवलेली आहे। एकूणच प्रफुल्ल पटेल यांना कॅबिनेट मंत्री पद देखील दिलं जाऊ शकतं, त्यामुळे कुठेही अडथळा निर्माण होऊ नये या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की ही जप्ती जी आहे फ्लॅट संदर्भातली त्यांची पत्नी वर्षा आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावावरती हे फ्लॅट्स होते आणि एकूण 7 फ्लॅट्स होते ईडीकडनं जे जप्त करण्यात आले होते। एकूणच यांची किंमत जर आपण पाहिली तर 180 कोटी रुपयांची ही संपूर्ण मालमत्ता होती आणि यावरनं आता आपण पाहतोय की ईडीकडनं अहवाल जे आहे ते सादर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे ईडीकडून आता ही जप्ती जी आहे ती हटवण्यात आलेली आहे आणि प्रफुल्ल पटेल यांना दिलासा आपण म्हणू शकतो की देण्यात आलेला आहे। मीनाक्षी, असं म्हणता येईल की प्रफुल्ल पटेल जे आता महायुती सरकारमध्ये सामील आहे, एवढंच नाही तर त्यांना केंद्रामध्ये एक पद मिळणार आहे, त्यावेळेला प्रफुल्ल पटेल यांना ईडीचा हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।